हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताची ते पाय. येणे साधती साधने तुटती भवाची वंदने. संताविन प्राप्ती नाही ऐशे वेद दिती ग्वाही. येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. श्री संताची या माता चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो संभाळा उत्तरी. वाढले अंतरी प्रेम सुख. हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताची ते पाय. येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. महान तपस्वी संत मोतीराम महाराज आणि त्याचबरोबर महान विभूती अग्नि साधू श्री संत माधव मामा अशा दोन्हीही समतोल दिव्य पुरुषांच्या मार्गदर्शनाखाली चालत असलेली ही वारकरी संप्रदायाची धुरा ग्रामस्थ मंडळाकडून तन मन धनाशी सहकार्यातून अविरतपणे अखंड स्वरूपात गेली अनेक वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोजे आरबोजवाडी या गंगाखेड तालुक्यात अर्थात या परिसरातलं सर्वात मोठा आणि स्वाभिमानी गाव म्हणजे आरबोजवाडी. ग्रामस्थ मंडळ आणि भजनी मंडळाच्या प्रेमाखातर रात्र प्रसंगात हा सप्ताहातील दुसरा दिवस योगायोगानं 5-7 वर्षानंतर माझ्याकडे तीही या वर्षी नामदेव मामाने थोडा आग्रह केला. नाही तर मधल्या काळामध्ये 7-8 वर्षे वाडीला वार्षिक सेवेचा योग येत होता. लॉकडाऊन पडलं ते माझ्यावर देखील पडलं. जशी असेल अशी ही योग्य गुरुवर यांच्या प्रसादाची देण म्हणून चिंतनातला अभंग हा सर्व बहुतेक भजनी मंडळाच्या पाठातला संत प्रकरणातील शांती ब्रह्मनाथ महाराजांचा 4 चरणाचा दिडक्या पद्धतीचा हा. या अभंगाद्वारे नाथ महाराज 4 चरणाच्या दिडक्या पद्धतीचा हा अभंग 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 4 चरणाच्या दिड
देवाच्या प्राप्तीचा उपाय सांगतात। बिडाला मुळामध्ये प्रकार असा आहे, देव अथवा देवमान्य संत दोन्हीही सेव्य आहेत। सेव्य म्हणजे सेवा करण्यासाठी उचित आहेत। देवही सेव्य आणि देवाबरोबर संतही सेव्य आहे। या दोन्हीपैकी कुणाचीही सेवा करणं उचित आहे, किंबहुना या दोन्हीपैकी कुणाचीही एकाची जरी सेवा केली तरी चांगलं होतं। देवाची सेवा केली तरीही चांगलं होतंय आणि देवमान्य संतांची सेवा केली तरीही चांगलं। दोन्हीही सेव्य आहेत आणि देवाची सेवा केली की संताला पोचते, संतांची सेवा केली की देवाला। म्हणजे वेगवेगळी एक एकाची वेगळी खुशामत करायची गरज देवही सेवे आणि देवाबरोबर संतही सेवे। दोन्हीही सेवा करण्यासाठी उचित असून पुन्हा देव अथवा देवमान्य संतांमध्ये कसल्याही प्रकारचा भेद नाही। दोन्हीमध्ये काय नाही, भेद नाही। कारण देवते संत देवते संत देव अथवा देवमान्य संत दोन्ही मध्ये कसल्याही प्रकारची भिन्नता नाही। कारण दोन्हीही कसे आहेत, एक आहे। देवते संत निमित्त त्या प्रतिमा। या जगामध्ये देवच संत, संतच कोण, देव। म्हणून या दोन्ही मध्ये कसल्याही प्रकारची भिन्नत्व नाही, अर्थात भेद नाही। म्हणून देव आणि संत कसे एक आहे। देव भक्त पण तुका म्हणे नाही भिन्न। देवामध्ये आणि भक्तामध्ये काय नाही, भिन्न नाही, एक आहे। कोणत्याही जरी बाजूनं पाहिलं तरी संत आणि देव वेगवेगळे का एकच, एकच आहेत, वेगवेगळे नाही। मुलीचा संचाली जैसे तैसे मुलीचा संचाली।
भक्त पण दोन्ही, देव भक्त दोन्ही एक रूप झाले, मुळीचे संचिले जैसे तैसे. म्हणजे देव आणि भक्तामध्ये भेद आहे का? भेद. देवच संत आणि संतच कोण? देव. जसं तुकोबाराम तुका म्हणे येथे नाही भिन्न भाव, भक्त तोची देव देव भक्त. इथं कसल्याही प्रकारचा भिन्न भाव नाही. भक्तच देव आणि देवच कोण? भक्त. कोणत्याही बाजूने पहा, दुहीचा विचार. विचाराच्या जरी दृष्टीनं पाहिलं तरी देव भक्तामध्ये विचार कसे? एक, देव आणि भक्त तुझा नाही विचार. देव आणि भक्त तुझा नाही विचार. देव आणि भक्त तुझा नाही विचार. देव भक्त आणि तुझा नाही विचार. देव आणि भक्तामध्ये दुजेपणा. काय शब्द? धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देव आणि भक्त तुझा नाही विचार. कारण देवाशी अवतार, भक्ताशी संसार, पण दुहीचा विचार वेगवेगळा नाही. दुहीचा विचार एकपणे. म्हणून देव म्हणजेच भक्त, भक्त म्हणजेच. रुक्मिणी आई साहेबांना पांडुरंगाला प्रश्न विचारला. प्रश्न काय? एका आईच्या पोटाला 4 लेकर जन्माला आली. किती लेकर? 4. ती जरी यदा कदाचित संत रूपानं प्रगट झाली असली तरी ती मूळची कोण आहेत आणि कशासाठी आली, असा प्रश्न विचारला. रुक्मिणी पुषे देवाशी, का कली माझी जनदोषी, हे घातली देवा पुशी, ते सांगती महाविष्णू.
पांडुरंगाला प्रश्न केला, एका आईच्या पोटाला 3 पोरं आणि 1 मुलगी. संतर्पण प्रगट झाले हे कबूल आहे, पण कशासाठी? तारावया चराचर कली माझी अवतरली. केवळ या कलियुगामध्ये चर अचराचा उद्धार करण्यासाठी संत रूपानं प्रगट झाले. किती जण? 14 जण. पण जरी संत रूपानं प्रगट झाले असले तरी मूळचे कोण? तिनी देव जैसे परब्रह्मी जैसे, तिनी देव जैसे परब्रह्मी जैसे, तिनी देव जैसे परब्रह्मी जैसे, तिनी देव जैसे परब्रह्मी जैसे प्रकाश निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, सूर्य जैसे प्रकाश जगी सूर्य जैसे प्रकाश. तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, पण जगी सूर्य जैसे प्रकाशले. एकाच आईच्या पोटाला 4 लेकरं जन्माला आली. ती कोण कोण? ते निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई, ज्ञानदीपिका. उघड नाव सांगितली या 14 जणांची. पण हे चारीही मूळचे माणसं होते का कोण? ते निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर सोपान हे मूळचे माणसं होते का? माणसं नव्हते. हे महाविष्णूचा अवतार. चारीही लेकर एका आईच्या पोटाला. उद्देश एवढाच. कोणता? तारावया चराचर कली माझी अवतरली. महाराजे भ्रष्ट यवन झाले, ठाई ठाई दोष घडले. मगही अवतार घेतले, कली दोष हरावया. केवळ चर अचराचा सामान्य जीवाचा उद्धार करण्यासाठी संत रूपानं
जगी सूर्य जैसे प्रकाशे. पण हे मूळचे कोण? शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पायी. ज्ञानदेव पाही. सोपान देव माया. सोपान तो ब्रह्मा माया मुक्ताबाई. म्हणजे तात्पर्य अर्थ काय? जरी एका आईच्या पोटाला जन्माला आले असले तरी मूळचे माणसं नव्हे. संत रूपानं प्रगट जरी झाले असले तरी मूळचे ते देव. सदाशिवाचा अवतार, महाविष्णूचा अवतार, ब्रह्मा सोपान तो झाला आदिशक्ती मुक्ताबाई. म्हणजे तात्पर्य अर्थ काय? चारीला चारी हे मूळचे देव. म्हणून ज्ञानोबाराय म्हणजे देव आणि देव म्हणजेच ज्ञान. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. प्रत्यक्ष देव म्हणजे ज्ञानोबाराय आणि ज्ञानोबाराय म्हणजे देव. म्हणजे ज्ञानोबाराय प्रत्यक्ष विष्णू आहे आणि विष्णू म्हणजे ज्ञानोबाराय आहे. म्हणून देवात आणि संतांमध्ये कसल्याही प्रकारची भिन्नत्व नाही, भिन्न नाही. अहो ज्ञानोबाराय प्रत्यक्ष विष्णू. नाथ महाराज भानुदासाची एकुळी महाविष्णूचा अवतार. शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणजे देवन देव म्हणजे भानुदासाची एकुळी महाविष्णूचा अवतार. प्रतिष्ठानी नांदे गोदावरी तीर. म्हणजे ज्ञानोबाराय देखील देव आणि नाथ महाराज देखील संत रूपानं प्रगट झाले. म्हणून संतच देव आणि देव संत.
विष्णू नाही देवा तुका तुझेपण आहे का? मने रामेश्वरी भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा. म्हणजे तुकोबारामध्ये आणि देवामध्ये कसल्याही प्रकारचा दुजेपणामध्ये भेद नाही, भिन्न नाही. मोतीराम महाराज म्हणजे देव आणि देव म्हणजे मोतीराम. म्हणून देवामध्ये आणि संतांमध्ये कसल्याही प्रकारचा भेद नाही. जर यदा कदाचित देवाला आणि संताला वेगळं लिखित असतील तर देव वेगळा आणि संत वेगळे असा जर कोणी यदा कदाचित दोन्हीमध्ये भेद करीत असेल तर तुकोबारा म्हणतात असे भेद करणारे जे जन्माला आले ते पृथ्वीला वज म्हणून जन्माला आले. काय म्हणून जन्माला आले? वज म्हणून जन्माला आले. मग आशे वजे म्हणून जन्माला आलेले यरवळे मेलेले बरे. वज काय काम? दोघे वेगळे लिखील जो कोणी तयाचा मेदिनी बहुभा. मेदिनी म्हणजे पृथ्वी. या पृथ्वीला त्यांचं बहार म्हणजे वज झालंय अशा लोकांचं. म्हणून संतांमध्ये आणि देवामध्ये कसल्याही प्रकारचा भेद नाही. दोन्हीही एक आहे. ज्ञानवरास ते पृथ्वी तळीचे देव. जेवढी संत रूपानं पृथ्वी तलावर प्रगट झाली तेवढी कोण? ते पृथ्वी तळीचे देव. तपो अवतार सावयेव. ते जरी तपो अवतारिक असले तरी मूळचे ते कोण आहेत? देव आहे. उपाधी निमित्तानं वेगळे पण दोन्ही मध्ये कसल्याही प्रकारचा भेद म्हणजे काय? देव अथवा देव मान्य संतांमध्ये भेद नाही आणि पुन्हा दोन्हीही शिव्य आहेत. म्हणजे उचित सेवा करण्यासाठी आणि परिचय जरी करून द्यायचा असला तरीही देवाचा परिचय संतांनी करून द्यावा आणि संतांचा परिचय देवाने करून द्यावा. का आपलं एवढं मोठं तोंड आहे परिचय करून द्या एवढं? आपण संतांची ओळख करून द्या एवढे मोठे तोंड आहेत का आपले? एवढे मोठे तोंड नाही. म्हणून आपल्याकडे जुनी म्हण आहे, लहान तोंडी मोठा घास नसावा. आणि जर लहान तोंडानं मोठा घास घेतला तर काय
काय होत? अडकत. लहान तोंडानं मोठा गाज घेतलेला जर नरड्यात अडकला तर कसा काढावा लागल? अडकला जर पाण्याला मी मध्ये जाऊ देत नसला तर मग काय करावं लागल? माणसं म्हणायचे त्याच्या मानामध्ये भुक्या घाला. म्हणून लहान तोंड आपलं भाकर भाजी खायचं तोंड. आपण देव अथवा देव मान्य संतांची ओळख करून द्यावी एवढी उचित आहे का? पहिल्या 15 वर्षाच्या अगोदर 10 वर्षाच्या अगोदर कितीही शिकलेल्या माणसानं गुरुजींचं कीर्तन ऐकलं की म्हणायचे डोक्यावरून गेलं. असं होत होतं का नाही? 15 वर्षाच्या अगोदर. का? त्याचं कारण असं की आपण तितके शिकलेले म्हणजे आपले तोंड लहान आहेत असा त्याचा. कमीत कमी संतांची ओळख करून देण्यासाठी रामेश्वर भट्टासारखे 10 ग्रंथ मुखोद्गत तरी लागतात. किती ग्रंथ? 10 ग्रंथ मुखोद्गत होते. त्याला दशग्रंथी रामेश्वर म्हणतात. त्यांनी एखाद्या वेळेस म्हणणं साधिक आहे, तुकिता तुलनीशी ब्रह्म तुकाशी. पण आपण ओळख देवाची करून द्यावी एवढं आपलं तोंड. आपण एवढी मोठे माणसं नाही. म्हणून देवाची ओळख संतांनी करून द्यावी, संतांची ओळख देवाने करून द्यावी. तुकोबारा ऐशे वर्म तुकोबारांनी संतांच्या भेटीचं वर्म देवाला विचारलं. काय विचारला असेल? कारण परिचय संतांचा कोणी द्यावा? देवानं करून द्यावा. ऐशे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटो. कारण बहु अवघड आहे संत भेटी. त्या संतांची भेट अत्यंत अवघड आहे. त्यांच्या भेटीचं नारायणा आम्हाला वर्म सांगा. म्हणजे तुकोबारांनी वर्म कुणाला विचारलं? देवाला विचारलं. कारण देव संत भेटीची ओळख करून देतो. आणि देव कोण आहे हे पुन्हा सांगावं. संतांनी सांग. जसं तुकोबारा म्हणतात, संत ते कवन, संत ते कवन,
हे जाणे खून केशवराव. संत कोण आहेत ही खूण देवाला माहिती. तुझ्याची सत्तेने देवाशी बोलणे. आणि देव कोण आहे ही खूण कुणाला माहिती? संताला माहिती. तुका म्हणे संती दाखविला देव. तुका म्हणे संती दावियला तारू. म्हणजे संत दाखवितात देव कोण आहे. किंवा सद्गुरु नाही के पूर्ण कृपा केली निज वस्तू दाविली माझी मज. म्हणजे याचा सरळ अर्थ असा, संत कोण आहेत हे देवानं सांगावं आणि देव कोण आहे हे संतांनी सांगावं. तुझे वरम हाती दिले सांगून या संती. म्हणजे परिचय नाम ओळख जरी करून द्यायची असली तरी देवानं संतांनी द्यायची. दोन्ही सेव्यन पुन्हा दोन्ही मध्ये भेद नाही. म्हणून नाथ महाराज म्हणतात जसं संतांनी देव दाखविला, आपलं देवानी संत दाखविले, तसं नाथ महाराज म्हणतात देव मिळवून देण्याचं ठिकाण जगात जीव नाही. कोण आहे? संत आहे. मग ज्याला ज्याला जे जे जीव देव प्राप्तीचा इच्छुक आहे अशाने एकच काम करायचं. धरावे संता येते पाय, धरावे संता येते देवाची ओळख जगामध्ये फक्त संतांनी करून द्यावी. कारण दोन्हीही
तुल्य म्हणजे बराबरीत आहे. कारण रागवे सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले. देव अथवा देव मान्य संत दोन्हीही बराबरीत आहे. म्हणून देवानं सांगावं संत कोण, संतांनी सांगावं देव. नाथ महाराज म्हणतात जो जीव देवाच्या प्राप्तीचा इच्छुक असेल त्यांनी एक काम करावं लागेल. कोणतं? वडावे संताचे पाय नाही. काय काय वडावडी नाही. स्वभाव आहे माणसाचा. काय कोणता? नाही तर आणखी देखील जुन्या काळातल्या परंपरा चालू राहिल्या असत्या, नवीन थडी भजनामध्ये आणखी वाढली असती. काय फक्त कशामुळे नाही नवीन थडी? वडावडी. नुसतं नाही तर एक भाऊ श्रीमंत आणि एक भाऊ गरीब. कशाना? वडावडी. मग वडावडी करणं चांगलं चांगलं. नाथ महाराज म्हणतात वडावे संताचे पाय नाही. गावठी भाषेत बोलू का? वडावडी केल्यावर ठोका बसतो. काय बसतो? ठोका बसतो. म्हणून नाथ महाराज म्हणतात धरावे संताचे ते पाय. एकदा त्यांच्या पायाच्या जवळ जीव पोहोचला तेने भेटे ठेविता सद्भावे तेने भेटे देव आपे आ. वेगळी कोणती दुसरी साधना करायची गरज लागत. आपोआप देव मिळवून देण्याचा ठिकाण म्हणजे संत. पण धरावे शब्द वापरला. काय केला? आपलं कर्तव्य का? धरावे संताचे ते पाय. त्यांचे पाय धरल्यानंतर त्यांचं काम एकच आहे. जीव आणि देव दोन्हीचं मिलन करून दे. म्हणजे सोपा उपाय नाथ महाराजांनी देव प्राप्तीचा मांडलाय. हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. आणि जर वडावडी केलं तर वडावडी केलं तर तसं तर नाथ महाराज थोडं पुढं जाऊन बोलतात. काय? कदा न सोडावे
राहावे नाही. कदा न सोडावे चरण त्यांचे. म्हणजे एवढे फिटिंग चरण धरायचे कशासाठी? कारण त्यांच्या चरणामध्ये देवाच्या प्राप्तीचा उपाय. त्यांचे चरण म्हणजे देवाच्या प्राप्तीचा उपाय. म्हणून वडावडी नाही. काय वडावडी? वडावडी नाही. वडावडी केली की समजायचं तुटातुटी होत. म्हणून जोडायचा प्रयत्न माणसानं करावं का तोडायचा? जोडायचा माणसं म्हणून आपलं काम जोडाजोडी करून दे. कुणाचंही असो, गरीबाचा असो अथवा श्रीमंताचा असो, काय करावे? जोडाजोडी करावी. आणि जर तोडाजोडी केली नाही, ते पोरग पित आहे म्हणून अशी जर तोडातोडी केली तर काय? तोडातोडी करणं चांगलं. नाथ महाराजांनी गुंड सोडली वापरली. म्हणजे वडावडी केल्यावर काय होतंय? नाथ महाराज म्हणतात, साधूची आशा पुढे कृष्ण कुडी हे काय बापुडे. लिंग शंकराचे झडे इंद्र संपत्ती पडे समुद्रा माझी. भगवान कृष्णाच्या कुळातल्या पोरांनी आपल्या भाषेत बोलतो वडावडी केली. काय केली? वडावडी केली. वडावडी केल्यामुळं आपल्या भाषेत पाणी पाजायला देखील कुळात माणूस शिल्लक राहिला. म्हणून होईल एवढं तडजोड. होईल एवढी काय तडजोड. म्हणून नाथ महाराज म्हणतात, एखाद्या वेळेस तसं तर वडावडी कुणाची करू नये. भजण्याने भजनेला वडू नये. कीर्तनकारानं कीर्तनकाराची वडावडी करू नये. पकवाज्यानं पकवाज्याची वडावडी करू नये. माणसानं माणसाची वडावडी करू नये. पण यांची वडावडी तरी एखाद्या वेळेस चकली अवचकलीनं समजा दुर्बुद्धी मिळाल्यामुळं ते साजरी होऊ शकल. पण जगामध्ये देवाच्या बाबतीत अथवा देवमान्य संतांच्या बाबतीत काय जमत नाही, वडावड चालत. मग आपलं जे कर्तव्य एकच आहे, आपण त्यांचे पाय धरणे. आणि त्यांचे पाय म्हणजे अविनाशी तत्व जोडून देण्याचे पाय आहेत. म्हणून कदा न सोडावे चरण त्यांचे, उलट पडून राहेन ठाई. उगाच संताची पायी. उदंडपणा नाही, संतापाशी बहु असावे मर्यादा. फलकटाचा धंदा उरफोडी. म्हणून हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. पण तुम्ही ज्यांचे पाय धराला ते कोण पाहिजे? अधिकारी नाही, संत पाहिजे. संत जरी पाहिजे असले तरी कसले संत म्हणून हा एक शब्द महत्वाचा आहे. संतच पाहिजे.
पण कसले संत पाहिजे? देव मान्य म्हणून. कसले संत? नाही तर पोटासाठी संत नाही. काय पोटासाठी संत? त्यांचे जर पाय धरले तर पोटापुरतच मिळतंय. लक्षात आलं का? वागवी ओंगळ पोटासाठी. जे पोटासाठी जगतात अशा संतांचे जर पाय धरले तर पोटालाच पोटभर खायला मिळत. आणि जर देवमान्य संत असतील तर पूर्ण करीती धरावे संतांचे ते पाय कबूल आहे. पण आपण ज्यांचे पाय धरालो ते संत कसे असले पाहिजे? संत नव्हती जगा माणसाचा सारिखे. शरीर मानव रूपाचं धारण केलंय. आपण ज्यांचे पाय धरालो ते संत कसले पाहिजेत? नाथ महाराजांनी गोंडस उत्तर दिले. कसले संत? एका जनार्दनी संत पूर्ण. कसले संत? कसले? अपूर्ण संत नाही. अपूर्ण संतांचे पाय धरले तर पोट भागत आहे आपल्या भाषेत. पण धरताना पाय अशा संतांचे धरायचे की ते नाथ महाराज म्हणतात पूर्ण संत असले. कसले संत? एका जनार्दनी संत पूर्ण. पूर्ण संत असतील तरच पूर्ण करीती मनोरथ. आणि जर अपूर्ण संत असतील तर अपूर्ण राहती मनोरथ. हो पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला मनोरथ. निळोबाराय म्हणतात पूर्ण मनोरथ केला. तुकोबाराय सारखे पूर्ण संत मिळाल्यामुळं विडाला कसले संत मिळाले पाहिजे? अपूर्ण नाही, पूर्ण संत. निळोबाराय म्हणतात पूर्ण संत जर मिळाले तरच पूर्ण करीती म्हणून. केला निळा, केला निळा, केला निळा पाव. कुणी? अपूर्ण संतांनी नाही. अपूर्ण संत
संत भेटले तर घर खाली करू शकतात काय, आणि पूर्ण संत जर भेटले तर मनोरथ पूर्ण करू शकतात. निळोबाराचं उदाहरण, निळोबारा म्हणतात तुकोबारासारखे पूर्ण संत जीवनामध्ये. पण पूर्ण संत म्हणजे काय? पूर्ण संत शब्दाचा अर्थ असा आहे, ज्ञान, वैराग्य आणि भक्ती, ज्याची तिन्ही या गोष्टीची ज्या समतोल आहेत ते कसले संत? पूर्ण संत. तुकोबाराच्या जीवनाकडे पहा. वैराग्य पाहिलं तर जाळूनी संसार बैसलो प्रपंच रचना सर्व ही भोगुनी त्यागी, अनुतापाच्या ज्वाळी देह बुद्धी हवी. वैराग्याची निष्ठा प्रगटूनी दाखविली, अहंता ममता दौनी निज शांतीवरिली. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. वैराग्य तुकोबारायचं पाहिलं तर संसाराचा संबंध तोडून देवासाठी जगली, आणि ज्ञान तुकोबारायचं पाहिलं तर वेदाला लाजवील अशा मुखातून ग्रंथ बाहेर पडला. कुणाला लाजवील? वेदाला लाजवील असा ग्रंथ तुकोबाराच्या मुखातून बाहेर पडला. त्याचं नाव आहे पाचवा वेद म्हणजे गाथा. तुका सहज बोले वाणी, देते वेदांत आहे वाणी, देते वेदांत आहे वाणी, देते वेदांत आहे वाणी. सहज बोले वाणी, देते वेदांत आहे वाणी, देते वेदांत आहे वाणी, देते वेदांत आहे वाणी. तुका सहज बोले वाणी. किती ज्ञान! तुका सहज बोले वाणी, तेथे वेदांत वाहे पाणी. म्हणजे पाचवा वेद म्हणून ज्यांच्या मुखातून बाहेर पडला तो गाथा आहे, हे त्यांचं ज्ञान. वैराग्याच्या बाबतीत तर काय, जाळूनी संसार बैसलो. वैराग्य आणि ज्ञान तुकोबारायचं समतोल आहे. आणि भक्तीकडे जर बघितलं तर भक्ती किती आहे? हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला, हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला. विरत विज्ञानाचा ठेवा उघडला, जगत उद्धारा नाही उपाय करणे. हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला, विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडिला. जगत उद्धारा लागी उपाय सुचविला. निंदक वादक निंदक दुर्जनाचा संदेह निरसला. पूर्ण संत म्हणजे तुकोबार आहे. अहो किती मोठी भक्ती!
ज्या शिळेवर बसून भजन करीत होते ती शिळा तुकोबारायला बोलत होती. शिळा म्हणजे दगड. भामचंद्रावर ज्या दगडावर बसून भजन तुकोबाराय करीत होते ते दगड तुकोबारायला बोलत होता. इतकी ताकद तुकोबारायच्या भक्तीची आहे. म्हणून पूर्ण संत म्हणजे तुकोबाराय. निळोबारा म्हणतात पूर्ण केला. पूर्ण संत जीवनामध्ये जर मिळाले तर पूर्ण करीती मनोरथ. म्हणून एका जनार्दनी संत पूर्ण संत मिळाल्याशिवाय मनोरथ पूर्ण होऊ शकत नाही. कसलाही मनोरथ असू यदा कदाचित देव नशिबातलं देईल. कुठलं देईल? नशिबातलं देईल देव. पूर्ण संत मिळाल्यानंतर नशिबाच्या बाहेरला देखील देऊ शकतात. ही पावर कोणामध्ये? अपूर्ण संतांमध्ये नाही. कसले संत? पूर्ण संत. नाहीतरी आता रामायण ऐकणारे माझे मित्र संभाजी महाराज, आमचे बालगुरुजी किंवा हा परिसर माधव मामा, मोतीराम महाराज, मारुती महाराज, श्रीराम महाराज यांनी हा परिसर पूर्ण धुंडून काढलेला परिसर. राजा दशरथाच्या नशिबातली कुरुबाळ होत का? वाल्मिकी रामायणाचा हिशोब. आता नवीन संपादक लोक वाढल्यामुळं काना, मात्रा, अनुस्वार, फुल स्टॉप, कुठं थांबायचंय कुठं नाही हे आता चालू वर्तमान काळातले काही संपादक लोक आहेत त्यांनी लिहिलं म्हणून आम्ही लिहायचं, हे भाग वेगळा. पण मूळ रामायणामध्ये राजा दशरथाच्या नशिबात मूलबाळ नव्हतं. महाराज वशिष्ठाला जाऊन विचारलं होतं, कुलगुरू वशिष्ठाला देखील. वशिष्ठानं देखील सांगितलं होतं की तुमच्या नशिबी लेकरू बाळ नाही. मग आता मला सांगा, राजा दशरथाला नशिबी लेकरू बाळ नव्हतं तरी देखील झालं का नाही? का नशिबात नव्हतंच, पण तरी देखील 4 पोरं झाले. कशानं? पूर्ण संत मिळाल्यामुळं. काय हो लाभ तो विशेष माणसासोबत नाही. लाभ तो विशेष संत संगी. नशिबात नसताना देखील राजा दशरथाला 4 नसता. राजा दशरथ मधून एवढा अयोध्या नगरीचा राजा, मधून खिन्न खेद मानायचा. कायम मनामध्ये खेद राहत होता राजाच्या. त्याच्या आवडीचा एक छंद होता, त्याचं नाव आहे शिकार करणे. राजा दशरथाच्या आवडीचा छंद समजा. आता काही समजार अरबुजवाडीच्या माणसाला गंगाखेडला गेल्याशिवाय पाणी पचत नाही. असे काही माणसं काय काम काहीच नाही. ओगा मार्केट मधून जाऊन चक्कर मारून आल्याशिवाय हो कस काय काही नाही. कर म्हणा गेलं थोडं.
तसं त्या राजाला छंद होता शिकार करायचा. शिकारीचा छंदाशिवाय तो राजा अन्न खाल्ल्याला पचत नव्हतं त्याला. ज्या वाटानं त्या श्रावण बाळा आपण इतिहास ऐकलेला आहे. श्रावण बाळाचे आई वडील जात होते त्या वाटावर एक छोटस तळ बारीक झुरपाडामध्ये बाण लावून बसलेला. एखादा तरी प्राणी पाणी पिण्याच्या अपेक्षेनं येऊन आपल्याला सापडतो. पण ओरिजिनल पूर्ण संत होते श्रावण बाळाचे आई वडील. जन्मजात आंधळे होते. कसले आंधळे? जन्मजात आंधळे होते. आईच्या उदरातूनच येताना आंधळे. आणि आंधळ्या माणसाची विशेषता अशी, ईश्वर त्यांना ज्ञानदृष्टी आतून देतो. एवढे आंधळे माणसं बघा तुम्ही. आंधळ्या माणसाचे कपडे अंगावरले बघा आणि डोळस माणसाचे कपडे अंगावरले बघा. हा दोन्ही डोळ्यानं आंधळे कर्मचारी म्हणा. तेव्हा काय कलेक्टर बँकेत लागले का पैसे? ज्ञान दृष्टी असते महाराज. हे कीर्तनकार आहेत, ओरिजिनल साधू आहेत महाराज. मुकुंद काका म्हणून जाड देवळे. रामायण गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत मुखोद्गत आहे त्या माणसाला. काय मुरली अण्णा डाबीचे जन्मजात आंधळे. ज्ञानदृष्टी असते तशा माणसाला. राजा कमंडलू मध्ये पाणी घेऊन पाजायला येत होता. लेकराचा वध झालेला, हाताने हात द्यायचा. खाली जमिनीची पाये वाजली आणि तीच त्यांच्या कानावर आवाज गेला. कुणीतरी म्हणजे पोरग येतंय की पाणी घेऊन. हात मारली. हे पोरा, किती वेळ झाला आम्ही तुझी वाट पाहतोय आणि एवढा का वेळ लागला तुला पाणी आणायला? आणि का बोलत नाहीस? नुसत्या कशावर ओळखलं त्यांनी? फक्त खाली जमीन पाय टाकताना तर राजाची चूक झालेली. राजानं असं दडपण आल्यासारखं चालायला सुरू केलं जाऊन. पण खाली पाय वाजली नुसते. त्यांना कळालं की इतके ज्ञानी असत महाराज. डोळस कामाचे नाही. म्हणून तुकोबारासारखे संत म्हणले, आशोनी डोळा, आशोनी या डोळे झालो मी आंधळा. काय म्हणजे काय? कमंडलू मध्ये पाणी घेऊन जाता जाता त्या आई वडिलांनी हाक मारल्या. बाळा एवढा उशीर कस काय? राजाला वाचत फुटलं. राजानं सांगितलं, मी या नगरीचा राजा दशरथ आहे आणि तुमचे लेकरू माझ्या हातानं मरण पावले. एवढा शब्द गेल्याबरोबर त्या अंध साधूने राजा दशरथाला पाणी फेकलं. ते शाप दिला. काय? आम्ही मरायच्या टायमाला आमचं एकुलतं एक लेकरू तू राजा पाणी पाजायला ठेवलं नाही. तुला किती होतील? 4 होते. राजा म्हणला, नका का पाणी पाजन आपण? काय नका? नाही तरी कोण पाणी पाजेल अशी अपेक्षा करणं चुकीची आहे. राजानं मनातले मनात एकच म्हणला, बोललेत का ते संतती आपल्या नशिबात नाही हे वशिष्ठानं सांगितलं. आणि म्हणायलेच का होतील? मग पाणी नका पाजू. मधून बरं वाटलं आणि वरून वाईट वाटलं राजा दशरथाला. वाईट वाटण्याचं कारण पाणी नका पाजू. पण व्हायलेत हे मधून चांगलं वाटलं. आणि एक सोडून किती पोरं झाले? 4 पुत्र राजा दशरथा. अंधकाळी एकही नव्हता. अंधकाळी एकही नव्हता. अंधकाळी एकही
घडता पण अंत काळी एकही नव्हता. पाने नका पाडीना पण 4 पोरं झाले. ही कुणाची ताकद? कसल्या संतांची? पूर्ण संतांची. पूर्ण संत बोलले की पूर्ण करीते मनोरथ, नशिबात नसलं तरी देऊ शकतात. ज्ञानोबाराचं उदाहरण असे अनेक घडले. सौभाग्यवती स्त्रीला लेकर होणं साहजिक आहे, निसर्ग आहे तो. विधवा स्त्रीला लेकर होणं म्हणल्यावर कसं वाटायला? विधवा स्त्रीला लेकर, माणसं म्हणतील काय सांगायलेत महाराज. सत्य परिस्थिती आहे. नळोबराने उल्लेख केलाय तसा. प्रसादेशी विद्वेषी बाळ जन्मला केवळ भात लोंडा. पूर्ण संत मुद्दा आपला समजून घ्या. पण पूर्ण संत ती विधवा झालेली मुलगी पंढरपूरच्या महाद्वारात मायली रडत बसलेल्या होत्या. मालक मरण पावले, सासरा मरण पावला, दिर बाहेर संपले. माहेर कड भाऊ राहिला नाही, भाऊजाई नाही, बाप नाही, एकटी आईच. आणि दोघीही मायली की पंढरपूरला महाद्वारात रडत बसलेल्या. माईनं सांगितलं होतं, पुरी तुला आता माहेरात बी सासरात बी कोणी राहिलं नाही. आता उग पांडुरंगापाशी जाऊन त्याच्या पायावर डोळ जाऊ. जगात तुला फक्त एकुलतं एक ठिकाण राहिले तेवढंच आपण. म्हणून मायले की महाद्वारामध्ये रडत बसले. निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई, जनाबाई, नामदेवराय, ज्ञानोबाराय ही संत मंडळी पंढरपूरला वारीला आली. आणि या दोघी मायली की महाद्वारात रडत बसले. सर्व संत मध्ये गेले आणि पांडुरंगाचं दर्शन घेतलं. पांडुरंगाच्या पायावर जे प्रसाद दाखविलेला होता ते प्रसाद तिथल्या पुजाऱ्याचं काम असते. घ्या प्रसाद अशी पद्धत आहे. ते प्रसाद ज्ञानोबारायला दिलेला, तसाच प्रसाद घेऊन महाद्वारातून बाहेर आले. बाहेर आले त्या दोघी मायली की रडत होत्या. रडलेला या संत मंडळीने पाहिलं. रडले पाहिल्याबरोबर सहज विचारलं, तुम्ही का रडतात? मोबाईल ठेवूया त्याला. का रडतात असा प्रश्न केल्याबरोबर काय नाही महाराज, लग्न झालं पुरीचं, पुरीला लेकरू बाळ बी नाही, नवरा बी नाही, बाप बी नाही, सासर कड बी कोण राहिलं नाही, माहेर कड बी कोणी राहिलं. आणि म्हणून देवाच्या दारामध्ये आणून सोडलंय. आता देवांनी हिला पाठी माग पुढं देवाचं बघायला. तसल्या वेगामध्ये दुःखामध्ये ज्ञानोबारायने आणलेला प्रसाद त्या विधवा स्त्रीला दिला. आणि त्या प्रसादातून त्या विधवा स्त्रीला पंढरपूर क्षेत्रामध्ये राहणारे जेवढे भात लोंढे आडनावाचे ब्राह्मण आहेत, आता नंतर पुन्हा कुलकर्णी, देशपांडे, महाजन ही नंतर त्यांनी फेरबदल केला. काय नंतर फेरबदल केला, वाईट वाटायले म्हणून. नसता पंढरपूर तीर्थक्षेत्रावरले टोटल ब्राह्मण ज्ञानोबारायने दिलेल्या प्रसादाचे विधवा स्त्रीचे लेकर.
ही ऐकावं नाही संत लिखापडी आहे त्याला. हो, मृत प्राणी जेवविले पुरुषेही केले स्त्रीची, हे तो तुमची सहज स्थिती, लोका भक्ती प्रगटावया, प्रसादेशी विद्वेषी बाळ, जन्मला केवळ भात लोणा, एका जनार्दनी संत पूर्ण. आशे पूर्ण संत मिळाले तर पूर्ण करीती मनोरथ विठोबा. जनार्दनी संत पूर्ण करीती पण मी म्हणत नाही या गोष्टी. पूर्ण करीती मनोरथ या गोष्टी मी म्हणत नाही. संताविन प्राप्ती नाही. ऐशे वेद देती ग्वाही, किंवा ऐशे चारी वेद बोलतात. म्हणून संताविन प्राप्ती नाही. ऐशे वेद देती ग्वाही, एने साधती साधने, भवानी